नमस्कार. मी जान्हवी दरेकर. चहा आणि बरंच काहीच्या गप्पा टप्पा या लाईव्ह मुलाखत मालेत मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचं हे पहिलं वहिलं पुष्प आहे आणि आजच्या पहिल्या पुष्पात आपण अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत जिला आपण तिच्या लहानपणापासून टीव्हीवर बघत आलोय. अनेक मालिकांमधून ती आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचली आहे. अनेक जाहिरातींमधून आपण त्या व्यक्तीला बघत आलोय. पोर बाजार, प्राईम टाईम, बारायण यांसारख्या मराठी सिनेमांमधून ती व्यक्ती आपल्या समोर आली आहे. आणि आता डॉक्टर डॉन ह्या मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या घराघरात ती व्यक्ती पोचली आहे. अर्थात डॉक्टर डॉन मधला कबीर म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अगदी काहीच मिनिटात तो आपल्याला जॉईन होईल आणि मग आपण आपली मुलाखत चालू करूया. तोपर्यंत तुम्ही सांगा, कसे आहात सगळे? कसा चाललाय तुमचा लॉकडाऊन? मजेत? काय करताय तुम्ही घरात राहून? मला कमेंट्स मधून कळवा. तुमचा नवीन व्हिडिओ कधी येणार? आमचे एडिटर विचारतायत. तुमच्याकडे आधी एडिटला येणार, मग जाणार सगळीकडे. अभ्यास करतायत काही लोक. लाईव्ह व्हिडिओ बघतोय सध्या. हॅलो. हॅलो. हाय. हाय हाय हाय. हाय. चहा आणि बरंच काहीच्या गप्पा टप्पा या मुलाखत मालेत तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. कसा आहेस? मी मस्त मस्त. तू कशी आहेस? मस्त. आता खरं तर सगळ्यांना एकच प्रश्न विचारतात, तो म्हणजे लॉकडाऊन कसा चाललाय? तर तुझा लॉकडाऊन कसा चाललाय? लॉकडाऊन म्हणजे आता घरातच चालू आहे. मस्त चाललंय असं मी म्हणीन ऍक्च्युली, कारण का मी जेवढं म्हणजे घरीच राहून जे काही नवीन नवीन ट्राय करता येईल किंवा जे काही करायचं राहिलं होतं, जे काही सिरीज बघायच्या राहिल्या होत्या त्या सगळ्या बघतोय. आणि त्यामुळे घरीच आहोत सगळे आणि आराम चाललाय. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे सगळीकडे सगळे करतायत डाल्गोना कॉफी आणि काय काय. तू केलंस का काही तसलं? हो, माझे पण तसे एक्सपेरिमेंट चालू आहेत. त्यामुळे त्याच्यात बराच वेळ जातो. तुझा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो, आता येतोय? हा, आता येतोय आता येतोय. Yes. या सो मी तेच सांगत होतो की माझे पण तसे काय काय एक्सपेरिमेंट चालू असतात आणि त्यात जितका वेळ वापरता येतो तसा वेळही जातो आणि वेगवेगळं काय काय ट्राय करायला मिळतं. नाईस नाईस. म्हणजे ह्या लॉकडाऊन मध्ये असं म्हणता येईल आपल्याला की आपले सुप्त छंद बाहेर येत आहेत सगळ्यांचे, किंवा नवे छंद हो, डेव्हलप होत आहेत. नक्कीच. तर तुला आम्ही लहानपणापासून बघतच आलोय अनेक मालिकांमधनं. अभिनेता म्हणून तू आम्हाला माहीतच आहेस. पण तुझी सुरुवात कशी झाली हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुझ्या अभिनयाची सुरुवात. सुरुवात ऍक्च्युली मी लहानपणी माझे बाबा माझ्याकडनं नाट्यछटा बसवायचे आणि मग त्या नाट्यछटा मी शाळेत करायला लागलो आणि मग हळूहळू त्या नाट्यछटा म्हणजे त्याच्यात मला बक्षिसं मिळत गेली आणि तशी म्हणजे ऍक्टिंगची सुरुवात ऍक्च्युली तशी सुरुवात झाली. म्हणजे मला बाबांनी तसं शिकवलं आणि त्यानंतर मी पहिलीत असताना मी विद्याताई पटवर्धन आहेत त्यांचं मी एक शिबिर जॉईन केलं होतं, ज्यात म्हणजे ते असं उन्हाळा शिबिर होतं त्यामुळे त्याच्यात बराच टाइमपास होता आणि त्यावेळी मी त्यांना ती नाट्यछटा करून दाखवलेली त्या शिबिरात, माझी एक नाट्यछटा. आणि ती नाट्यछटा बघितली त्यांनी आणि तेव्हा त्या एक दे धमाल म्हणून सिरियल प्रोड्यूस करत होत्या आणि मग त्यांना ती आवडली नाट्यछटा आणि त्यांनी माझ्या बाबांना विचारलं की ह्याला करायला आवडेल का सिरियल म्हणून. तर तेव्हा बाबा म्हणाले हो चालेल म्हणून आणि तशी ती सुरुवात झाली आणि
मग दे धमालला सुरुवात झाली आणि मग तिथून एक 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 पुढे होत गेलं. मस्त मस्त. तुझ्या घरी कोणी या क्षेत्रात होतं का? प्रोफेशनली असं नव्हतं. माझे ऍक्च्युली म्हणजे माझे बाबा नाटकात काम करायचे, पण ते अ, आमच्याच कॉलनीत ते नाटकं बसवायचे. म्हणजे तसा त्यांचा एक्सपिरियन्स होता बराच, पण प्रोफेशनली असं कोण नव्हतं या फील्डमध्ये. ओके. इथे सगळे दे धमाल तू म्हणालास आणि सगळ्यांना आठवली ती मालिका. सगळे दे धमाल हार्ट्स आणि असं काय काय पाठवतायत. फेवरेट वन दे धमाल. हो, तो कारण का दे धमालचा कसा होता सगळा अनुभव? दे धमालचा मस्त होता. म्हणजे मी तर ऍक्च्युली मी पहिली दुसरीत होतो तेव्हा, त्यामुळे मी अख्ख्या टीम मध्ये सगळ्यात लहान मीच होतो. आणि त्यामुळे भरपूर लाड तर व्हायचे सेटवर, पण सगळेच मुलं असल्यामुळे तेवढीच धमाल असायची. आणि मला आठवतंय आम्ही म्हणजे कुठे कुठे शूट केलंय. आम्ही आमच्या कॉलनीतही शूट केलंय थोडं. खूप धमाल असायची. म्हणजे आम्ही असं सकाळी सेटवर पोचायचो आणि निलेश दादा असं बघायचं आमच्याकडे की कोण कोण आलंय, आणि त्याप्रमाणे मग तो एक एक सीन लिहायचा आणि मग आम्ही ते सीन करायचो. म्हणजे आमचं काहीही चालायचं आमचं सेटवर. पण अच्छा, ती म्हणजे सिरियल खूप आवडायची गेल्यावर लोकांना. हो नक्कीच. सेटवर गेल्यावर सीन लिहिला जायचा आणि मग तुम्ही करायचात? बऱ्याचदा असं व्हायचं, कारण का सगळे शाळेत असल्यामुळे त्या दिवशी शूटला कोण येईल आणि कोण नाही येणार असं फिक्स नसायचं. त्यामुळे जे शूटवर आलेत त्यांच्या हिशोबाने काहीतरी सीन थोडे मॉडिफाय करून आम्ही ते शूट करायचो. ते फुल एक्सपेरिमेंटल तर सगळं. हो 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 हो. पण जरी एक्सपेरिमेंटल जरी असलं तरी आय थिंक खूप टॅलेंटेड लोक होते ती सिरियल घडवण्यात, आणि त्याचमुळे ती अजून लोकांना आय थिंक लक्षात आहे. नक्कीच नक्कीच. युट्यूबवर आहे त्याचे आणि आम्ही पण मध्ये मध्ये जाऊन बघत असतो ते एपिसोड युट्यूबवर दे हो, धमालचे. युट्यूबवर आता त्याचे सगळे एपिसोड्स आहेत. हो हो. मस्त मस्त. बरं, तुझी मुलाखत घ्यायची असं जेव्हा ठरलं तेव्हा तुझं इंस्टाग्राम स्टॉक केलं आम्ही आणि त्यात आम्हाला तुझा आणि डॉक्टर श्रीराम लागूंचा फोटो मिळाला. तर ते येस. काय होतं, म्हणजे ती संधी तुला कशी मिळाली त्यांच्यासोबत काम करण्याची आणि तो अनुभव कसा होता? तो ऍक्च्युली तो फोटो पण दे धमाल मधलाच आहे. आणि मला जेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं तेव्हा मी तर खूप लहान होतो, त्यामुळे मला माहितीही नव्हतं की डॉक्टर लागू किती मोठे ऍक्टर आहेत वगैरे. आणि तेव्हा मला अंदाज नव्हता की मी किती लकी आहे. पण ऍक्च्युली दे धमालमुळेच मला ती संधी मिळाली. आणि आय थिंक एका एपिसोडमध्ये त्यांनी काम केलंय दे धमालच्या. सो तो एक्सपिरियन्स तर तेव्हा मला खरंच एवढं माहित नव्हतं की ते किती सिनियर ऍक्टर आहेत वगैरे. पण खूप मजा आली. आणि ज्या पद्धतीने, आणि लकीली म्हणजे माझाच असा वेगळा सीन होता त्यांच्याबरोबर एवढ्या सगळ्या वा. ग्रुपमध्ये. तर त्यामुळे तो खूपच स्पेशल सीन राहील माझ्यासाठी. मी आत्ता तर नक्कीच. मस्त मस्त. मग लहानपणी आणखीन कोणकोणत्या मालिका तुझ्या म्हणजे तू काम केलंयस आणि त्या तुला खूप आवडल्या म्हणजे तुझ्या लक्षात की नाही ही म्हणजे सईच होती? लहानपणी मी वादळवाट मध्ये ऍक्च्युली एक माझा छोटा रोल होता. वादळवाट खरं खूपच मोठी सिरियल होती, पण त्यात माझा एक आय थिंक 2 वीकचं काम असेल. पण तो पण तोही माझा एक रोल लक्षात राहिलाय, कारण का त्याच्यामुळे माझी भेट झाली संगीत कुलकर्णी, ते जे दिग्दर्शक होते वादळवाटचे, त्यांच्याबरोबर माझी भेट झाली. आणि नंतर पुढे त्यांनी एक फिल्म केली होती मिशन चॅम्पियन म्हणून, ज्यात मला काम करायला मिळालं. सो आय थिंक त्याच्यामुळे ती एक सिरियल लक्षात राहते माझ्या. आणि दुसऱ्या अशा बऱ्याच सिरियल आहेत. एक निवडुंग म्हणून सिरियल केली होती मी, जी सह्याद्रीवर यायची. हो, आणि तशा बऱ्याच होत्या सिरियल लहानपणी. आणि एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून बरंच बरंच शिकायला मिळालं असेल तुला नक्कीच. नक्की नक्की नक्की. म्हणजे त्या लहानपणी मला जेवढं शिकता आलं तेवढं तर नक्कीच मिळालं. आणि ते लोक खूपच सांभाळून घ्यायचे, कारण का मी अमॅच्युअर होतो तेव्हा. मला जेवढं सांगितलं जायचं तेवढं मी करायचो, आणि ते कसं बेटर करता येईल हे मला म्हणजे थँकफुली मी आत्तापर्यंत जितक्या लोकांबरोबर काम केलंय
त्यांनी सगळ्यांनीच मला खूपच सांभाळून घेतलंय आणि माझ्याकडनं जितका चांगला परफॉर्मन्स काढून घेता येईल तितका चांगला परफॉर्मन्स त्यांनी काढून घेतलाय. त्यामुळे तसा आय थिंक आय एम व्हेरी लकी ज्या लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. म्हणजे मिशन चॅम्पियन मध्ये मला सुबोध दादा बरोबर काम करायला मिळालं. परत देवकीमध्ये अलका कुबल, गिरीश ओक, मिलिंद गवळी, असे शिल्पा तुळसकर, अशा बऱ्याच बऱ्याच कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे दॅट वे आय एम लकी. नक्की. तिथे कमेंट्स मध्ये अंकुर म्हणतोय की मिशन चॅम्पियन कसे विसरू. म्हणजे तुझ्या अनेक अशा मालिका आहेत ज्या आता सुद्धा खूप लोकांच्या लक्षात आहेत. एक म्हणतायत मिशन चॅम्पियन वॉज अ वंडरफुल मूवी. थँक्यू सगळ्यांच्या व्हेरी नक्कीच मच. लक्षात आहे. आता बरेच जण तुला हाय वगैरे पण म्हणतायत. हाय हाय एक सगळ्यांना हाय. डायलॉग म्हणून दाखवा, एक डायलॉग म्हणून दाखवा ना, असं म्हणतात. आता मला खरंच आठवत नाहीये मिशन चॅम्पियन मधला डायलॉग, कारण का तेव्हा मी 7वीत होतो. पण आय थिंक ती फिल्म असेलच नक्की ऑनलाईन, तर त्यामुळे ऑनलाईन नक्की बघा तुम्ही ती फिल्म आणि एन्जॉय करा. विशाल म्हणतायत आय क्राईड आफ्टर वॉचिंग मिशन चॅम्पियन. मिशन चॅम्पियनचे खूप फॅन्स थँक्यू. आहेत तिकडे. ओके. पुन्हा एकदा थँक्यू. इंस्टाग्राम स्टॉक कामाला आलेला आहे. फिल्म स्टुडंट आहेस तू, तर मालिका तू करत होतास. तुझा ओढा फिल्म्स कडे कसा गेला. म्हणजे सिनेमा आपल्याला भिडतोय, आपल्याला आवडतोय, हे तुला कसं जाणवत गेलं आणि मग तू त्याचं शिक्षण कुठून घेतलं. सो लहानपणी जेव्हा मी काम करायचो ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट, तेव्हा हळूहळू मला म्हणजे त्या क्राफ्ट बद्दल आवड निर्माण होत गेली. कारण का तेव्हा मी ऍज अन ऍक्टर काम करायचो, मी खूप अमॅच्युअर काम करायचो. जे मला सांगितलं जायचं ते मी करत जायचो. पण स्लोली कॅमेरा कसा हँडल केला जातो किंवा एखादा डिरेक्ट कसं केलं जातं एखादी सिरियल किंवा एखादी फिल्म, सो त्यात माझा इंटरेस्ट वाढत गेला. आणि जसा जसा माझा इंटरेस्ट वाढत गेला तसं तसं मी ठरवलं की आता ह्यापुढे जर शिक्षण घ्यायचं तर आपण ह्याच्यात शिक्षण घेऊया. कारण का जरी ऍक्टर जरी व्हायचं असलं तरी आय थिंक जर टेक्निकल बाजू त्याची जर जास्त क्लिअर असेल आपल्याला, तर ऍक्टिंग करताना तेवढंच सोपं जातं आणि भान राहतं आपल्याला काय चाललंय. सो मी तसं डिसाईड केलं की आता पुढचं जे आपलं शिक्षण आहे ते आपण फिल्म्समध्येच करूया. आणि त्यासाठी मग मी 12वी नंतर मी BMM केलं पहिला. पण BMM मध्ये अनफॉर्च्युनेटली फिल्म असा सब्जेक्ट नाहीये. एक एक 6 महिन्यासाठी, एक सेमेस्टरसाठी असतो तो सब्जेक्ट, पण त्याच्यावर डिटेलिंग केलं जात नाही. सो माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन मधून, जो कम्प्लीट फिल्म मेकिंगवर आहे, बेस्ड आहे. ज्याच्यात सगळं म्हणजे कॅमेरा, लाइटिंग, एडिटिंग, साऊंड हे सगळं शिकवलं जातं. आणि आय थिंक त्याचा मला खूप फायदा झाला ॲज अन ॲक्टर म्हणून पण. आणि तो कोर्स करत असताना आय थिंक मला डिरेक्शन बद्दल पण एक आवड निर्माण झाली. आणि मग तसं स्लोली डिरेक्शनचं कामही सुरू झालं माझं. तू माझा पुढे मी विचारणार होते त्या प्रश्नाचं उत्तर थोडस दिलेलं आहेस. अभिनय तर तू करतच होतास. तू लहानपण म्हणजे आम्ही लहान होतो, तूही लहान होतास. आम्ही तुला बाल कलाकार म्हणून अभिनय करताना पाहत होतो सगळीकडे. तर तेच की तू वारसा ही तुझी शॉर्ट फिल्म लिहिली सुद्धा आहेस आणि डिरेक्ट सुद्धा केली आहेस. तर हो. मग मला असं विचारायचं होतं की आपण लिहू सुद्धा शकतो आणि डिरेक्ट पण करू शकतो, हे तुला कधी जाणवलं आणि त्याची सुरुवात कशी झाली. सो लिहिणं माझं हे काय म्हणू, मेन आवड नव्हती लिहिणं. पण जसं जसं आम्ही शिकलो, म्हणजे त्या कोर्समध्ये स्क्रीन रायटिंग वगैरे हे सगळेच सब्जेक्ट होते, त्यामुळे टेक्निकल एक त्याचं शिक्षण नक्कीच मिळालं. पण नुसतं टेक्निकल शिक्षण मिळून आय थिंक लिहिणं पॉसिबल नाहीये माझ्या मते तरी. आणि माझ्यासाठी लिहिणं ही खूपच कठीण प्रोसेस आहे. पण जेव्हा मला कळलं की मला जर आता डिरेक्ट करायचंय, अटलिस्ट
शॉर्ट फिल्म्सनी सुरुवात करायची आहे तर मला लिहिणं गरजेचं आहे. सो त्या आउट ऑफ नेसेसिटी ती निर्माण झालेली हे आहे. सो डिरेक्ट करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी काहीतरी लिहायला हवं पहिला, म्हणून मग ते लिखाण सुरू झालं आणि मग फक्त त्या हेतूनी, म्हणजे आता मला जर डिरेक्ट करायचंय म्हणून मी हे लिहितोय, त्या हेतूनी ते लिहिणं सुरू झालं. अशी माझी आवड अशी नाहीये लिहिणं, पण ते करावं लागतं जर मला जर डिरेक्ट करायचंय तर. ओके ओके. इथे विचारतायत वेकन्सी शॉर्ट मूवीची आयडिया कशी आली? सो वेकन्सीचं पण म्हणजे आयडिया तीच होती की मामी जे फेस्टिवल आहे, जिओ मामी फेस्टिवल जे दरवर्षी होतं मुंबई फिल्म फेस्टिवल, त्यासाठी आम्हाला एंट्री पाठवायची होती. आणि त्याचे बरेच रूल्स असतात की ती फिल्म 5 मिनिटाच्या आत असली पाहिजे, म्हणजे 5 मिनिटाच्या वर त्याचं ड्युरेशन नसलं पाहिजे. परत मुंबई रिलेटेड असली पाहिजे त्याचं सब्जेक्ट थोडंफार, असे रूल्स होते त्या वर्षी. सो ते रूल सगळे धरून काय करता येईल असं ठरता ठरता आम्ही वेकन्सी ही फिल्म लिहिली होती. आणि लकी म्हणजे त्या वर्षी त्याला बेस्ट फिल्मचं अवॉर्डही मिळालेलं मामीमध्ये. वा वा वा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. वल्लभ सावंत म्हणतायत बॉर्न ऍक्टर. गौरी नाईक म्हणतायत माझा बिग मित्र फॅन आहे. अनुराग. हे सगळे माझे मित्र आहेत. अच्छा, ओके. वारसाबद्दल बोललो आपण, वेकन्सी बद्दल बोललो, त्याचबरोबर द डेट ही तुझी शॉर्ट फिल्म युट्यूबवर बघितली आम्ही, आणि त्यात तू चिन्मय मांडलेकर आणि मीना नाईक यांना डिरेक्ट केलंय. तर अशा येस. दिग्गज कलाकारांना आपण डिरेक्ट करतोय, तर ती काय काय फिलिंग काय होती आणि दडपण होतं? हो, मला तेव्हा दडपण तर होतं, कारण का ती जी फिल्म होती ती मी जस्ट आमचं फिल्म कोर्स संपल्यानंतर फर्स्ट डिरेक्ट केलेली फिल्म होती. पण तेवढाच मी थोडा कम्फर्टेबलही होतो, कारण का मी चिन्मय दादाला आणि मीनाताईंना आधीपासून ओळखत होतो आणि त्यांच्याबरोबर आधी काम केलं असल्यामुळे थोडा एक कम्फर्ट झोन होता. पण तरी जेव्हा डिरेक्ट करायचं आणि अशा सिनियर ऍक्टर्सना डिरेक्ट करायचं तर थोडं टेन्शन होतं, पण आय थिंक मला त्यांनी सांभाळून घेतलं. तेव्हा माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या आय थिंक मला कळल्या नसतील, पण त्यांनी त्या सांभाळून घेतल्या. आणि आम्ही ऍक्च्युली चिन्मय दादा बरोबर वगैरे मरीन ड्राईव्हवर शूट केलेलं त्या फिल्मसाठी. आणि शूट करत असताना पूर्ण गर्दी झाली आणि आमच्याकडे प्रोफेशनल युनिट नव्हतं, आम्ही फक्त असेच कॉलेज स्टुडंट होतो सगळे. तर फटाफट गर्दी वाढायच्या आत आम्ही तो सीन एक शूट केला आणि पटकन निघालो तिथून. सो तो एक खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. बरं, मला सांग, तू मालिकांमध्ये जास्त रमतोस की फिल्म्स मध्ये? फिल्म्स मध्ये, कारण का मला म्हणजे मालिकाही तेवढ्याच आवडतात, पण मला फिल्म बनण्याची प्रोसेस जास्त आवडते. पण माझ्या मते मालिकांमध्ये काम करायला जास्त परसिस्टन्स लागतो आणि जास्त पेशन्स लागतो माझ्या मते. कारण का तुम्हाला तेच कॅरेक्टर हळूहळू हळूहळू वाढवत 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 ठेवायचं असतं आणि तेवढंच इंटरेस्टिंग ठेवायचं असतं ऑडियन्ससाठी. पण ऍट द सेम टाइम फिल्म बनवण्याची जी प्रोसेस आहे ती मला जास्त इंटरेस्टिंग वाटते. कारण का तो कारण का त्याला एक वेगळा ग्राफ असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा कंट्रोल असतो तुमचा फिल्म बनवताना. त्या प्रोसेस बद्दल आणखीन थोडं उलगडून सांग ना. सो मग ती प्रोसेस ऍक्च्युली डिफर करते प्रत्येकासाठी आणि प्रत्येक फिल्मसाठी. कारण का जेवढी स्टोरी, ज्या स्टोरीचा डिमांड असतो त्या पद्धतीने तुमची ती प्रोसेस असते. पण आय थिंक एक्झाम्पल द्यायचं तर मी माझ्याच फिल्मचं देईन, वेकन्सी. सो वेकन्सीसाठी आम्हाला एकतर मेन चॅलेंज होतं की एक गोष्ट सांगायची आहे 5 मिनिटाच्या आत. सो 5 मिनिटाच्या आत गोष्ट सांगायची आहे, त्यात शूटिंग जितकं कमीत कमी करता येईल किंवा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शूटिंग करता येईल असा आमचा प्लॅन होता. कारण का आमच्याकडे वेळ नव्हता तेव्हा. वेळ नव्हता, दुसरी गोष्ट बजेट नव्हतं.
कारण का आता जर फिल्म बनवायची आहे तर बजेट हे ऑलवेज कमीच असतं, पण ते तुम्ही कितपत लपवता आणि कितपत जास्त चांगली दिसेल तुमची फिल्म कमीत कमी बजेटमध्ये, हाच नेहमी आमचा प्रयत्न असतो. सो आम्हाला त्या फिल्मसाठी एक गव्हर्नमेंट ऑफिस हवं होतं. सो ते गव्हर्नमेंट ऑफिस आम्ही पहिलं तर जितके ऑफिसेस अवेलेबल आहेत त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला परमिशन मिळेल का शूट करायला. तर आम्ही खूप ऑफिसेस फिरलो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला परमिशन नाही मिळाली. जिथे मिळाली ते ऑफिस चांगलं दिसत नव्हतं. दिसायला म्हणजे ते गव्हर्नमेंट ऑफिस वाटत नव्हतं किंवा ते स्टोरीसाठी बरोबर वाटत नव्हतं. सो खूप मेहनत करून 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 शेवटी आम्हाला एक स्टुडिओ मिळाला, ज्यात म्हणजे ऍक्च्युली ती स्टुडिओची बॅक रूम होती आणि तिकडे बाहेर दिल दोस्ती दोबारा जी सिरियल होती त्याच्या बॅक साईड होती ती, आणि त्याचं शूटिंग दुसऱ्या साईडला चालायचं. सो तिकडे त्यांचा सगळा पसारा होता वगैरे. पण आम्हाला त्या रूमचा एक अंदाज आला आणि असं वाटलं की ओके, ही रूम गव्हर्नमेंट ऑफिस वाटू शकते. सो आम्ही मग आमची जी प्रोडक्शन डिझायनर होती सायली, सो तिला विचारून मग आम्ही एका रात्रीत त्या पूर्ण रूमचा तो पसारा काढून त्याला एक गव्हर्नमेंट ऑफिसचा लुक दिला आणि मग तसं ते ऑफिस क्रिएट केलं. परत अजून एक प्रोसेस इंटरेस्टिंग वेकन्सीसाठी हे होतं की आमच्याकडे वेळ कमी होता आणि बजेट कमी होतं. त्यामुळे आता जी रूम आम्ही क्रिएट केली आहे ती रूम म्हणजे आम्हाला एवढंच बजेट होतं की एक अँगल आम्ही क्रिएट करू शकतो. सो त्यामुळे ती जी फिल्म आहे ती आम्ही शूट केली आहे ती एक वन शॉटच आहे, म्हणजे त्याच्यात कुठेच कट होत नाही. त्यामुळे कट आणि तो अँगल एकच आहे. तर त्यामुळे आम्ही असं हे केलं की जेवढं बजेट आहे तेवढं ह्या अँगलमध्येच, ह्या फ्रेम मध्ये आपण जितकं बेटर करता येईल ते करूया, इन्स्टेड ऑफ कट करून दुसरं दाखवण्यापेक्षा. सो त्यामुळे ती फ्रेम जितकी चांगली करता येईल तितकी चांगली आम्ही केली आणि अशा पद्धतीने आम्ही ते बजेट बॅलन्स आउट केलं त्याचं. आणि एका दिवसात मग तो एक शॉट एका दिवसात शूट करून ते संपवली फिल्म. ओके. बरं, इथे एक जण विचारतायत की लॉकडाऊन मध्ये तू पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करतोय? लॉकडाऊन मध्ये पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी सध्या म्हणजे जितका वेळ कशात ना कशात घालवता येईल ते करतोय. म्हणजे रिकामा बसण्यापेक्षा काही ऑनलाईन कोर्सेस आहेत. सो मी आता सध्या ऑनलाईन कोर्सेस करतोय. म्हणजे ज्या ज्या विषयांबद्दल आपल्याला कमी माहिती असते किंवा इंटरेस्ट असतो पण आपल्याला जास्त माहित नसते, सो तसले काही ऑनलाईन कोर्सेस करतोय ज्याच्यात बराचसा वेळ जातोय. किंवा वेगवेगळे मूवीज बघतोय. आय थिंक त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहता येते आणि थोडीफार एक्सरसाइजही करतोय. आपण आपल्या आवडीचं काम करत असतो तेव्हा नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असतं. So, येस. ते एनी प्लॅन्स फॉर अ न्यू शॉर्ट फिल्म? सध्या तरी नाही आहेत असे प्लॅन्स. म्हणजे आयडियाज आहेत बरेच, काही काही स्क्रिप्ट लिहिलेले आहेत, पण इमिडिएट प्लॅन्स तर नाही आहेत. ओके. इथे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बहुतेक तुझ्या मित्राचाच आहे. व्हॉट वुड यू चूज ॲज युअर फ्युचर प्रोफेशन, डिरेक्टर ऑर अन ऍक्टर? बोथ बोथ. वी कांट वेट टू वॉच यू इन मोर मूवीज असं म्हणताय. सेम सेम. ऍक्च्युली वी कांट वेट फॉर द शूटिंग टू स्टार्ट फर्स्ट. सो जसं पहिला शूटिंग सुरू होईल हळूहळू तसं नक्कीच. तर आता तू डॉक्टर डॉन मध्ये दिसतोय आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा येस. मालिकेत. तो पण एक वेगळा विषय, खूप वेगवेगळी नवीन माणसं, त्यांच्यासोबत तू काम करतोय. तर तो डॉक्टर डॉनचा सगळा अनुभव कसा आहे? सो माझ्यासाठी पण हा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण का मी आधी जरी सिरियल्स केल्या असल्या तरी डेली सोप अशी केली नव्हती कधी. आणि वादळवाडमध्ये पण माझा खूपच छोटा रोल होता. तर माझ्यासाठी पण ही पहिली डेली सोप आहे. तर मला बरंच काही काही शिकायला मिळतंय. मला बरंच काही कळतंय की कसं शूट केलं जातं किंवा ह्याची कशी प्रोसेस आहे. आणि त्यातून अजून इंटरेस्टिंग म्हणजे नवीन लोक आहेत, नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय. त्यांच्याकडनं बरंच काही काही शिकायला मिळतंय. त्यांचे अनुभव आहेत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत आहे. सो खूप इंटरेस्टिंग
प्रोसेस आहे माझ्यासाठी ही. इथे एक प्रश्न आलाय, तू आणि कबीर किती सिमिलर आहात? मी आणि कबीर तेवढे सिमिलर नाही आहोत ऍक्च्युली. कारण का कबीर खूप असा लाजरा आहे आणि कबीर खूप सॉफ्ट स्पोकन आहे. आय थिंक मी तेवढा लाजरा नाहीये. मी बऱ्यापैकी बोलतो. पण मला वाटतं कबीर आणि माझ्यात एक सिमिलॅरिटी आहे, जसं मी आधीही म्हणालो होतो की सगळं मला असं खूप प्लॅन्ड आवडतं आणि कबीरलाही तसंच सगळं खूप प्लॅन्ड ऑर्गनाइज आवडतं. आय थिंक ती एकच सिमिलॅरिटी असेल आमच्यात. तर पराग केळकर विचारतायत, कोकणात कधी येशील पुन्हा? कोकणाबद्दल अनुभव ऐकायला आवडेल. कोकणात मला नक्कीच यायला आवडेल परत, कारण का आम्ही लास्ट होतो कोकणात 12 इंच शूटिंगसाठी. आम्ही त्याचं शूटिंग सावंतवाडीमध्ये केलेलं आणि तो आम्ही 1 महिना होतो तिकडे आणि तो 1 महिना धमाल होता आमच्यासाठी. सो मला परत नक्कीच यायला आवडेल, पण आय थिंक हे आता लॉकडाऊन जसं हळूहळू उठेल तसं पुढे प्लॅन करता येईल. आणि आमचं जर डॉक्टर डॉनचं शूटिंग तिकडे करायचं ठरवलं थोडं दिवस, तर नक्कीच यायला आवडेल. बरं बरं, डॉक्टर डॉनचे काही गमतीदार किस्से सांग ना, सेटवरचे, शूटच्या दरम्यान. डॉक्टर डॉनचे किस्से म्हणजे तिकडे टाइमपास चालूच असतो आमचा. आम्ही ऍक्च्युली सेटवरचा किस्सा म्हणजे मेकअप रूमचा किस्सा आहे. आम्हाला तिकडे सेटवर एकदा बॅट मिळालेली, म्हणजे बॅट मिळाली नव्हती, तीही आम्ही जुगाड करून कुठून तरी आणायला सांगितलेली. आणि एवढा मोठा सेट असून सुद्धा आम्ही आमच्या मेकअप रूम मध्ये क्रिकेट सुरू केलं एक. आणि ते क्रिकेट आम्ही पहिला दोघंच खेळत होतो, तर दोघं खेळता 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 हळूहळू लोक आले. देवादादा आला, देवादादाने जॉईन केलं आणि एक जवळपास एका छोट्या मेकअप रूम मध्ये जवळपास 10 ते 12 लोक क्रिकेट खेळत होती बापरे. तेवढ्या ह्याच्यात. आणि एवढा आवाज व्हायला लागला की शेवटी सेट वरून लोक यायला लागले आणि विचारायला लागले की काय चाललंय, तिकडे शूट चालू आहे आणि इकडे आवाज येतोय तुमचा. आणि असं करून ते शेवटी बंद केलेलं त्या दिवशी क्रिकेट. सो असे टाइमपास चालूच असतो सेटवर. तू जेव्हा तुला सीन मधून वेळ असतो, अ, पुन्हा सीन साठी, तर त्या दरम्यान काय करतोस? सीन मधून वेळ असतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की जर मी एकटाच असेल मेकअप रूम मध्ये तर माझं पुस्तक असतं माझ्याबरोबर. सो वाचन वगैरे चालू असतं. नाहीतर मला अशी सवय आहे की मी सारखा फिरत राहतो. म्हणजे माझा जरी सीन नसेल तरी मी सेटवर असतो, मॉनिटर जवळ बघत असतो की काय चाललंय किंवा हे. कारण का ते माझं जे डिरेक्शनचं जे हे आहे जो इंटरेस्ट आहे तो कमी होत नाही. त्यामुळे माझं थोडंफार लक्ष असतं की काय चाललंय, की कसा कसा सीन करताय किंवा कसा शूट चाललाय, मला काय शिकून घेता येईल ह्यातनं. तर असा प्रयत्न सुरू असतो. तर माझा मोस्ट ऑफ द टाइम सेटवरच जातो, जरी माझा सीन नसला तरी. नाही नाही, ते विचारतात एनी बुक रेकमेंडेशन. बरेच आहेत तसे. सध्या सध्या मी एक वाचलंय, द अनार्की म्हणून. म्हणजे जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी जे आपल्यावर राज्य केलं त्याच्यावरचं बुक आहे ते. सो आय थिंक जर हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर ते नक्की आवडेल बुक. तुझे डॉक्टर डॉन बरोबरचे सगळ्यांशी रिलेशन्स कसे आहेत, असा एक प्रश्न आला होता मगाशी. सगळ्यांची रिलेशन मस्तच आहेत. कारण का जर रोज तुम्हाला त्यांच्याबरोबर, म्हणजे शेवटी ते कलिग्स आहेत, सो रोज तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायचं असेल तर आय थिंक असं हार्ड फिलिंग्स ठेवून कोणाशी चालणार नाही. आणि हार्ड फिलिंग्स ठेवण्या इतकं असं काही म्हणजे काय म्हणू, असे कधी प्रॉब्लेम झालेच नाहीयेत. कारण का आत्ता सिरियल सुरू झाली आहे. त्यामुळे आणि सगळे फ्रेंडली आहेत खूप. मला आधी दडपण होतं की एवढ्या सिनियर ऍक्टर्स बरोबर काम करायचं तर कसं करता येईल. पण तसं मला कधीच फील करून दिलं नाही देवादादांनी, श्वेता शिंदे मॅमनी किंवा रोहिणी मॅमनी. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना एकदम मी माझ्या कम्फर्ट झोन मध्ये असतो आणि धमाल येते. आणि बाकीचे ऍक्टर्स तर फुल धमाल आहेत, तर त्यामुळे मजा येते. नक्की. आणि अभिनेता, दिग्दर्शन, लेखन, लेखन असं म्हणजे तू फार आवडीने करत नाहीस, पण अभिनय आणि दिग्दर्शन याची तुला आवड आहेच. पण या व्यतिरिक्त तुझे काय छंद आहेत अजून? या व्यतिरिक्त मला सायकलिंग करायला आवडतं.
पण सध्या ते पॉसिबल नाहीये, त्यामुळे सध्या घरीच आहे सायकल. पण सायकलिंग करायला आवडतं मला, मला वाचायला आवडतं आणि मला ट्रेकिंगलाही जायला आवडतं. ट्रेकिंगचे काही किस्से? ट्रेकिंगचे किस्से म्हणजे आमची आता लास्ट ट्रिप झाली होती ती आम्ही खीरगंगाला गेलेलो आणि आय थिंक किस्सा असं नाही म्हणता येणार, पण ती खूप लक्षात राहील अशी ट्रिप होती. कारण का आता सध्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी अडकून राहिलो तेव्हा तेच सगळं आठवतं की बाहेर कसे फिरलो होतो आम्ही, कशी ती चढत गेलो होतो आम्ही खीरगंगा ट्रेक. आणि आय थिंक मस्त मजा आली होती तेव्हा. सो मला परत नक्कीच परत जायला आवडेल ट्रेकिंगला, जितक्या लवकर होईल तितक्या पॉसिबल. सगळेच वाट बघतायत घरातनं एकदा कधी बाहेर पडायला मिळतंय. ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण पोचतोय आणि शेवटी मला असं विचारायचं आहे की तुझं असं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? म्हणजे हे करायचंच आहे आता. ती कोणती भूमिका ड्रीम असेल प्रोजेक्ट किंवा तसे काय काय मग ती कोणती भूमिका तुला करायची असेल किंवा मग काही दिग्दर्शन एखाद्या असं छान चित्रपटाचं असेल किंवा काहीही ते तुला नक्कीच करायचं. ड्रीम प्रोजेक्ट ऍक्च्युली मला एखाद्या बायोपिक मध्ये काम करायला नक्की आवडेल. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीचा रोल करायला मला नक्की आवडेल. सो ती माझी एक इच्छा आहे की लवकरात लवकर मला एक तसा रोल मिळू दे, जी एखाद्या फेमस व्यक्तीचा रोल किंवा फेमस बायोपिक. सो ते म्हणता येईल एक ड्रीम प्रोजेक्ट. नक्कीच तुला मिळू दे असं काही इंटरेस्टिंग तुला जे हवं ते, आणि आम्हाला लवकरच तुला त्या भूमिकेत बघण्याची संधी मिळू दे. इथे थँक्यू व्हेरी विचारतायत मच. चहा चहा आणि बरंच काही बरोबर. जस्ट अ सेकंड. अरे, चहा आणि बरंच काही बरोबर कधी दिसणार अनुराग, एखादं कोलॅब? हे आय थिंक हा हेच तर ते कोलॅब आहे. येस येस. वन ऍक्टर हु यू वॉन्ट टू वर्क विथ और हॅव हिम वेन यू डिरेक्ट अ फिल्म? हम्म, मी डिरेक्ट करीन तेव्हा असे बरेच ऍक्टर आहेत. मी एक एक नाव नाही घेऊ शकणार, पण आय थिंक मला बऱ्याच जणांबरोबर काम करायला आवडेल. तरी त्यातल्या त्यात काही एक 3-4 नावं किंवा एखादं. डिरेक्ट करायचं असेल तर आय थिंक मला विकी कौशलला डिरेक्ट करायला आवडेल. नाईस नाईस नाईस. मस्तच. हं? तुम्ही दोघे पण एकत्र काम केलं पाहिजे. ग्रेट केमिस्ट्री. हो. नक्की नक्की आवडेल. ये. लॉकडाऊन मध्ये अनुराग पबजी खेळतो का? नाही नाही, मी गेम्स एवढे खेळत नाही पबजी सारखे. आता सगळे तेच खेळतात, पबजी, लुडो अँड व्हॉट नॉट. हो. अजून काही प्रश्न आहेत का, कोणाला विचारायचे आहेत? तुमचा कसा चालू आहे लॉकडाऊन मध्ये? तुम्ही चहा आणि बरंच काही मध्ये काही तुमचे काय हे चालू आहे? चहा आणि बरंच काही खरं तर आम्ही एक महिन्याभरापूर्वीच चालू केलंय, आउट ऑफ दिस टू गेट रिड ऑफ द लॉकडाऊन. ऍक्च्युली इतका कंटाळा आलाय घरी राहून राहून. नाहीतर एरवी रिहर्सल्स असतात, काहीतरी शोज असतात, प्रयोग असतात, पण सवयच नाही ना एवढं घरी बसायची एका ठिकाणी. सतत मग फिरण्याची तुमचा सवय, त्यामुळे नेक्स्ट इंटरव्ह्यू कोणाबरोबर तुम्ही करणार आहात? नेक्स्ट इंटरव्ह्यू सायली फाटक बरोबर आहे परवा. ओके. Yes. मित्रांची आणि फॅमिलीची काय रिॲक्शन होती आफ्टर डॉक्टर डॉन? सगळ्यांना आवडतीये सिरियल. सगळे एन्जॉय करतायत. पण अनफॉर्च्युनेटली आमची सिरियल सुरू झाल्या एका महिन्यात हे लॉकडाऊनमुळे ती थांबवावी लागली. म्हणजे बंद करायला लागली थोडे दिवसासाठी. पण आय होप की आता परत सुरू झाल्यावर लोक तेवढीच एन्जॉय करतील ती सिरियल.
मिस करत असेल ना शूटिंग खूप. खूप खूप आम्ही सगळेच मिस करतोय. काल आमचा एक व्हिडिओ कॉल पण आम्ही केला एकत्र सगळ्या टीमनी. सो सगळे तेच म्हणत होते की लवकरात लवकर सुरू व्हायला हवं. हो. हे व्हिडिओ तेच. कॉल्स म्हणजे वरदानच आहे की आपण निदान कनेक्ट तरी करू शकतो एकमेकांना. हो, नाहीतर खरंच. नाहीतर इट वुड हॅव बीन डिफिकल्ट. येस. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? फॉरेन फॅन्सला काही मेसेज द्याल? फॉरेन फॉरेन फॅन्स डॉक्टर डॉनचे फॉरेन फॅन्स आहेत त्यामुळे खूप बरं वाटतं हे ऐकून की सगळीकडे बघितली जाते सिरियल. सो बघत राहा सिरियल पुन्हा सुरू झाल्यावर. लॉकडाऊन आधी डॉक्टर डॉन व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट सुरू होते का किंवा होणार होते तितक्यात लॉकडाऊन झालं असं काही? नाही, लॉकडाऊनच्या आधी आमचं ऍक्च्युली डॉक्टर डॉनच सुरू होतं शूटिंग. कारण का आम्ही जस्ट शूटिंग सुरू झाल्यामुळे आमचं रोज रेग्युलर शूटिंग असायचं. डेली सोप असल्यामुळे आमचं तेवढं बँकिंग नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला रेग्युलर नवीन नवीन एपिसोड शूट करावे लागत होते. पण जस्ट वेन आम्ही एका ट्रॅकवर येत होतो, एका फ्लोमध्ये येत होतो शूटिंग, तेवढ्यात ते बंद झालं अनफॉर्च्युनेटली. सो आता ते परत सुरू करायला लागेल पहिले, म्हणजे टू गेट इट इन ट्रॅक. लास्ट वेब सिरीज दॅट यू वॉच? लास्ट वेब सिरीज पीकी ब्लाइंडर्स, नेटफ्लिक्स वरती. हाय फ्रॉम फिलाडेल्फिया, बिग फॅन. थँक्यू रोमा. तुम्हाला थँक्यू फॉर दिस लाईव्ह सेशन. मजा आली. थँक्यू. तुम्ही कोणत्या तुम्ही कोणत्या नाटकामध्ये काम करणार आहात का? इच्छा नक्कीच आहे. सो नाटकात काम करायची माझी इच्छा नक्कीच आहे, पण अजून तरी तो तसा चान्स मला मिळाला नाहीये. सो जेव्हा मला तो चान्स मिळेल तसा लवकरच आय थिंक मला करायला आवडेल नाटकात काम. Such a fun session. Thank you so much. Thank you so much. Hello Kabir, missing Dr. Dawn. येस येस, आम्ही पण मिस करतोय खूप शूट. ते इतकी मजा असते ना आपण जेव्हा आपल्या आवडीचं काम करत असतो. हे खूप वाईट आहे लॉकडाऊन वगैरे. येस येस. How do you prepare yourself for a role? If it is emotional scene, how do you switch yourself to act it out? म्हणजे आता प्रत्येक रोलसाठी वेगळं असतं प्रेपरेशन. डॉक्टर डॉन साठी आम्ही बरंच डिस्कशन केलं होतं की मेडिकल स्टुडंट्सचं कसं असतं, राहणं कसं असतं, त्यांचं हॉस्टेल लाईफ कसं असतं, किंवा त्यांचं वावर कसा असतो, ते एप्रिन त्यांना कॉन्स्टंट एप्रिन घेऊन जावं लागतो. सो तो सीन मध्ये आपण कसा यूज करू शकतो. सो तसं आय थिंक प्रत्येक रोलसाठी एक वेगळं प्रोसेस असते ती प्रेपरेशनची. आणि डॉक्टर डॉन साठी आम्ही असंच मेडिकल स्टुडंट्सना जितकं ऑब्झर्व करता आलं तितकं करून ते आम्ही प्रिपेअर केलं कबीरसाठी. If you could change your first name, what would you change it to? आय थिंक मला नाही वाटत मला चेंज करायला गरज Lava वाटेल name. कधी. अजून काही प्रश्न? आय थिंक प्रश्न I am संपलेत सगळ्यांचे. I am feeling very happy when watching Dr. Dawn. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला पण खूप असं ऐकून बरं वाटतं की लोकांना आवडते डॉक्टर डॉन. Any positive message for all of us? पॉझिटिव्ह आय थिंक आता हळूहळू लॉकडाऊन संपत आले. सो वी ऑल शुड स्टे स्ट्रॉंग. आणि शेवटचे थोडे दिवस घरी राहायचंय आणि सगळ्यांची काळजी घेऊ. दॅट्स इट.
म्हणजे असाच विचार करून हे एवढं इतक्या दिवसांचं लॉकडाऊन काढलं की आत्ता संपेल, आत्ता संपेल, आत्ता संपेल. होपफुली आता लवकर संपेल. येस, लवकरच. साक्षी म्हणते हाय. हाय 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 साक्षी. फर्स्ट थिंग यू प्लॅन टू डू आफ्टर लॉकडाऊन. असं काही प्लॅन नाहीये आता तरी, पण बघू, बाहेर फिरून येऊ थोडं. असं काही आहे का तुझं की आता लॉकडाऊन संपल्यानंतर पहिली ही गोष्ट जाऊन खायची आहे? अशी काही एक गोष्ट नाहीये, पण बाहेरचं खायची नक्कीच इच्छा आहे. पण ते कितपत सेफ आहे माहित नाही, त्यामुळे लॉकडाऊन संपल्या तर ते पॉसिबल नाही होणार. पण थोडे दिवसांनी नक्कीच जाऊन खायचा प्लॅन आहे. लॉकडाऊन मध्ये घरची कामं करता का? हो, करावीच सगळ्यांनाच करायला लागतात. लागतात. ऑप्शन नाहीये तिथे. अजून काही प्रश्न? आता लॉकडाऊनमुळे खरं तर आपल्याला आपल्यासोबत वेळ घालवायला असा खूप वेळ मिळालाय. त्यामुळे आपल्यातलेच आपण स्वतःला अनालाइज करू शकतोय. तर करेक्ट. तुझ्यात असं काही तुला जाणवलं का की काहीतरी बदल माझ्यात झालाय किंवा मी तो करायला पाहिजे असं काही? किंवा ही सवय माझी मोडली पाहिजे? नाही, असं काही बदल तर नाही जाणवलाय. पण आय थिंक एक रिअलाइज झालं की आपण फोन खूप वापरतो आणि या लॉकडाऊन नंतर ते वाढलंय. सो ते मी जितकं कमी करता येईल तितकं प्रयत्न करतोय. तुमचा टाइम कसा स्पेंड करता? काही हॉबीज हॉबीज विचारला आपण मगाशी, हा प्रश्न झालाय. हो, रीडिंग किंवा मूवीज बघतो सध्या. आय थिंक अजून काही? प्रश्न संपलेत. मला पण मजा आली खूप ये- या गप्पा करायला, आणि मजा आली चहा आणि बरंच काही बरोबर कोलॅबरेशन करायला. सो थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आमच्या पहिल्याच पुष्पात तू आलास म्हणजे तू हो म्हणलास पटकन. त्याबद्दल खूप खूप थँक्स. तुला पण आम्हाला पण खूप मज्जा थँक्यू. आली. आमचं पहिलंच लाईव्ह होतं हे. येस, थँक्यू व्हेरी मच. आय एम सो हॅपी टू अटेंड द लाईव्ह. थँक्यू. सच अ नाईस थँक्यू सेशन. सगळ्यांना. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू. येस. बाय बाय. बाय बाय. टेक केअर. थँक्यू. थँक्यू तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सुद्धा आलात, हे लाईव्ह सेशन अटेंड केलं, तुम्हाला आवडलं त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्स. 23 तारखेला संध्याकाळी सायली फाटक यांच्यासोबत गप्पाटप्पाचं दुसरं पुष्प आहे, तर ते सुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा. आणि चहा आणि बरंच काहीला फॉलो नसेल केलं तर करा. थँक्यू.